हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कम्प्युटर अवेअरनेस सेक्शन मध्ये आज आपण इथे टॉपिक 11 वेबसाईट क्रिएशन बेसिक्सचे काही एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, कम्प्युटर अवेअरनेसची शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे वेबसाईट क्रिएशन बेसिकचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे विच एचटीएमएल टॅग इज यूज टू क्रिएट अ हायपरलिंक. तर बघा, ऑप्शन आहे लिंक टॅग, एचआरईएफ टॅग, ए टॅग, यूआरएल टॅग अँड एनएव्ही टॅग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ए टॅग. ए मीन्स अँकर टॅग. इट क्रिएट क्लिकेबल हायपरलिंक. Next, second, which language is primary used to structure content of a website? तो देखो बघा, ऑप्शन आहे CSS, JavaScript, HTML, PHP, Python. The correct answer is third, HTML, hypertext markup language. It defines the structure and content of web page. Next, third, which technology is responsible for look and design of website? तर बघा, ऑप्शन आहे HTML, CSS, Java, SQL, XML. The correct answer is second, CSS, Cascading Style Sheet. It control layout, color, font and overall design. Next, fourth, which HTML element is used to insert an image on web page? तर बघा, ऑप्शन आहे इमेज टॅग, पिक टॅग, IMG टॅग, SRC टॅग, फिगर टॅग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, IMG टॅग. द इमेज टॅग embed image using the SRC attributes. Next, fifth, a website that change content dynamically based on user input is called. तर बघा, ऑप्शन आहे स्टॅटिक वेबसाईट, ऑफलाईन वेबसाईट, मिरर वेबसाईट, डायनामिक वेबसाईट, पर्सनल वेबसाईट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, डायनामिक वेबसाईट, बिकॉज डायनामिक वेबसाईट यूज स्क्रिप्ट अँड डेटाबेस टू चेंज कंटेंट इन रियल टाइम. Next, sixth, which file extension is most commonly used for an HTML file? तर बघा, ऑप्शन आहे .txt, .doc, .html, .exe, .css. The correct answer is third, .html, because .html document are saved with .html or .htm extension. Next, seventh, which HTML tag is used to create a numbered list? तर बघा, ऑप्शन आहे OL tag, UL tag, LI tag, list tag, DL tag. The correct answer is first, OL tag. OL means ordered number list. Okay. Next, 8, which attribute specific the destination of a hyperlink? तर बघा, ऑप्शन आहे source, link, href, URL, target. The correct answer is third, href, hypertext reference. It attribute define link destination. Next, ninth, which tool is commonly used to write and edit HTML code? तर बघा, ऑप्शन वेब ब्राउझर, टेक्स्ट एडिटर, antivirus, compiler, spreadsheet. The correct answer is second, text editor, because HTML can be written using text editor like Notepad, VS Code, etc. तसंच बघा, जनरल अवेअरनेसची पण पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 10 चॅप्टर, 100 युनिट्स अँड 2500 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10th, विच HTML टॅग डिफाइन द टायटल शोन ऑन द ब्राउझर टॅब? तर बघा, ऑप्शन आहे बॉडी, मेटा, टायटल, हेड, हेडर. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, टायटल. टायटल टॅग set the text shown on the browser tab. Next, 11th, which of the following is a web hosting service? तर बघा, ऑप्शन आहे Google Chrome, Apache Server, Gmail, MS Word, Notepad. The correct answer is second, Apache Server, because Apache is a web server used for hosting websites. Next, 12th, which component is required to make a website accessible on the internet? तर बघा, ऑप्शन आहे वेब ब्राउझर, डोमेन नेम, वेब होस्टिंग, HTML फाइल, CSS फाइल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वेब होस्टिंग, because without web hosting website define cannot access online. Next, 13,
विच HTML टॅग इज यूज टू कलेक्ट युजर इनपुट. तर बघा ऑप्शन आहे इनपुट, फॉर्म, डेटा, टेक्स्ट एरिया, लेबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, text area form tag, because form tag is a group input element of for user data submission. Next 14, JavaScript in website creation is mainly used to. तो बघा ऑप्शन आहे डिझाइन लेआउट, स्टोर डेटा परमनंटली, क्रिएट हायपरलिंक, add interactivity and logic, and format text. The correct answer is fourth, add interactivity and logic, because JavaScript enable dynamic behavior like validation, event, and animations. Next 15, which of the following best define a responsive website? तर बघा ऑप्शन आहे लोड स्लोली, सेकंड वर्क ओनली ऑन डेस्कटॉप, थर्ड ऑटोमॅटिकली adjust different size screen sizes, require plugins, and is text only. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, automatically adjust to different screen size, because responsive design adapt layout for mobile, tablet, and desktop screen. तसंच बघा जनरल अवेअरनेस, अर्थमॅटिक, कम्प्युटर अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मेन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.